काही गोष्टी फिल्म माध्यमात तुम्ही दाखवूच नाही शकत. जसे आता मला वेगळंच नाव घेईन आता छत्रपती शिवाजी महाराजांवर जर काही बनतंय, तर मला नेहमी असं वाटतं की फिल्ममध्ये नाही संपणार आहे त्यांचं कर्तृत्व. संपूच शकत नाही. नाही, जी मोठी-मोठी बलाढ्य जी म्हणजे हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, तुम्ही 2-2.5 तासामध्ये कायच संपवणार त्यांचं कर्तृत्व? नाही होऊ शकत. त्याला तुम्हाला वेब सीरीजच पाहिजे. जिथे तुम्हाला 10 एपिसोड त्याचे 4 सीझन सीझन्स येतील. हे या स्पॅनमध्येच तुम्ही ते करू शकाल. जसं क्वीन होती आपल्याकडे, क्राऊन होती सॉरी. तो क्राऊनचे येणारच ना सीझन्स तुमचे ते एवढे एपिसोड्स 1-1 तासाचे झालेच पाहिजेत. अदरवाईज तो त्यांचा सगळा कालावधीच पूर्ण होऊ शकत नाही. सो काही त्या सिरीजची ताकद आहे. ताकद आहे. पण काही गोष्टी ह्या OTT साठीच आहेत. कितीतरी अशा गोष्टी ज्या फिल्ममध्ये बनू शकत नाही आणि म्हणूनच आता हे माध्यम अतिशय प्रभावी आहे. ऑल्सो आता मी US मध्ये राहतेय, आता इकडे रिलीज झालीये, तिकडे नाही झालीये किंवा मी त्या स्पॅनमध्ये 1 महिन्यात मी नाही पाहू शकले, तर तरी देखील OTT माध्यम इतकं स्ट्रॉंग आहे की तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून, तुम्ही कुठेही बसून तुम्ही तो कॉन्टेंट कन्झ्युम करू शकता. सो हे खूप मोठं काय म्हणा साधन आहे OTT आणि इन थिंग आहे. सो ही पण लाईफ टाईम आहे आणि त्याला पण आपण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे या मताची